लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. सरकारने या माध्यमातून दोन मोठे निर्णय इथे घेतलेले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे बोलताना असे त्यांनी दोन मोठे निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेले आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर दुसरी मोठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना एकदम 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. हो, ही एकदम खरी अपडेट्स असणार आहे. त्यामुळे हे दोन अपडेट्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. सगळे पहिले दोन मोठे निर्णय कोणते घेतलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर 6,000 रुपये कसे भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी लक्ष द्या. 24 तासात सरकारचे दोन मोठे निर्णय. 81 लाख अपात्र लाडक्या बहिणींबाबत काय घडलेलं आहे. बघा, इथे काय झालेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अपात्र ठरलेल्या 81 लाख लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशाची कोणतीही वसूल या ठिकाणी होणार नाही. म्हणजे ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्यांच्याकडून कोणतेही पैसे जे आहे ना ते इथे वसूल केले जाणार नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नसेल, ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांनी इथले कुठल्याही प्रकारचं आता टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. मात्र यापुढे या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याची त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु या ठिकाणी एक मोठी अपडेट अशी आहे की यापुढे या महिलांना जो लाभ आहे ना तो इथे भेटणार नाही. तुम्हाला काय वाटतं, एकदा या सरकारने एक चान्स द्यावा का केवायसी करण्याचा? ते तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता 1.66 कोटी महिलांनाच इथे लाभ भेटणार आहे. म्हणजे पहिले जवळजवळ 2.65 कोटी लाडक्या बहिणी इथे लाभ घेत होत्या, परंतु त्या कट करून आता 1.66 इथल्याच लाडक्या बहिणी इथे पात्र राहिलेले आहेत. बघा, राज्य सरकारच्या पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. आता सुमारे 1,66,00,000 महिलांचा या योजनेसाठी पात्र असल्याचे निश्चित इथे करण्यात आलेले आहे. आता या महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत नियमितपणे त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. त्यानंतर वळूया मुख्य मुद्द्याकडे म्हणजे 6,000 रुपयांकडे. बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यात 6,000 रुपये जमा होणार आहे. महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे भेटणार आहे? बघा, ज्या लाडक्या बहिणींना 4 महिन्यापासून एकही हप्ता इथे त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 6,000 रुपये जमा होणार आहे. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यांचे रखडलेले त्यांचे जे हप्ते ना ते त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. परंतु हे जे पैसे आहे ना हे 2 टप्प्यांमध्ये इथे त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. पहिला टप्पा म्हणजे त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे भेटणार आहे, म्हणजे त्यांना 3,000 रुपये भेटणार आहेत. त्यानंतर एप्रिल आणि मे असे 3,000 रुपये त्यांना भेटणार आहे. अशी 2 टप्प्यामध्ये त्यांना 6,000 रुपये इथे भेटणार आहे. अशा सूत्रांकडून इथे माहिती आलेली आहे. त्यानंतर ई-केवायसी नंतर राज्यातील लाडकी बहीण योजनेत 80 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यावर मासिक लाभ इथे जमा झाला नाही. त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसात पहिल्या टप्प्याचे 3,000 रुपये ह्या लाडक्या बहिणीच्या अकाउंट इथे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर पुढील काही दिवसात उर्वरित 2 महिन्यांचा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जमा होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवालानुसार इथे आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणींना इथे पैसे भेटलेले नाहीये त्यांच्या खात्यावर हे जे 2 टप्प्यातले पैसे आहे म्हणजे 3,000 प्लस 3,000 हे जमा व्हायला पाहिजेत का? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे वर्ग झाले नाहीत, त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही, अशी माहिती सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे. परंतु आता ज्या लाडक्या बहिणी ते पैसे भेटले नाही त्यांना सुद्धा इथे लवकरात लवकर 2 टप्प्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहे. आधी फेब्रुवारी आणि मार्च, त्यानंतर एप्रिल आणि मे असे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? आणि तुमच्या काही समस्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.